श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चैत्र नवरात्री यामध्ये कोणती सेवा करायची तर याविषयी माहिती बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे धनप्राप्तीसाठी. तर तो सगळ्यात शेवट सांगणार आहे. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चैत्र नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. ही नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि रामनवमीपर्यंत चालते. या काळात शक्तीची उपासना केल्याने शक्ती, धैर्य आणि सकारात्मकता मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मातील हा अत्यंत पवित्र सणाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचे घरात आवाहन केले जाते. नंतर पुढील 9 दिवसात माता दुर्गेच्या विविध रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. तर या दिवसात माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंद माता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री या देवीच्या विविध रूपांची भक्तिभावाने आराधना केली जाते. या 9 दिवसात उपवास, जप, पूजा आणि साधना केल्याने पापांचा नाश होऊन सुख समृद्धी मिळते. तर हा उत्सव नवचैतन्य, भक्ती आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानला जातो. तर ह्या नवरात्रीत ज्या पद्धतीने आपण अश्विन शुक्ल पक्षातील जसा घट बसवला जातो शारदीय नवरात्रीमध्ये, तसंच तर ह्या नवरात्रीसुद्धा मध्ये सुद्धा घट बसवला जातो. पण जर विधिवत तुमच्याकडे जर परंपरा असल्यास तरच घट बसवा, नाहीतर फक्त देवीचा 9 दिवस दिवा लावला तरी चालेल, किंवा त्याचीही परंपरा नसेल तरीही काही हरकत नाही. फक्त देवीचा संकल्प करण्याचा म्हणजे देवीची फक्त सेवा करण्याचा संकल्प करा, कारण की भाव श्रेष्ठ आहे. जर ज्यांच्याकडे ही जर परंपरा नाही तर त्यांनी फक्त देवीची सेवा करावी. घट बसवलाच पाहिजे असं काहीही नाही, सेवा महत्त्वाची असते. तर काय करायचं आहे आपल्याला ह्या 9 दिवसांमध्ये देवीला अत्यंत प्रिय असं असणारं दुर्गा सप्तशती. तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ज्या दिवशी आपण घट बसवणार आहोत किंवा ज्या दिवशी चैत्र नवमी गुढीपाडव्याच्या दिवशी, तर आपल्याला काय करायचं आहे तर संकल्पयुक्त करा किंवा यथाशक्ती म्हणा. जर नाही होत तर तुमच्याकडून पाठ एक पाठ करा किंवा 3, 7, 9, 11 अशा पाठांचा तुम्ही संकल्प करा. जर एवढंही होत नसेल तर रोज एक पाठ वाचण्याचा प्रयत्न करा. तेही नाही होत तर फक्त किमान 2 अध्याय वाचण्याचा संकल्प करा. कारण की काय आहे, दुर्गा सप्तशती वाचल्याने आपल्यामध्ये असणारी किंवा आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मक जी ऊर्जा असते ना, त्याचा नाश होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. तर अशा प्रकारे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. रोज एक वाचा किंवा जसे जमेल तसं तुम्ही वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यानंतरून दुसरी सेवा आपल्याला करायची आहे. ज्यांना अजिबात शक्य नाही, स्त्रियांना शक्य होत नाही, घरातील कामं भरपूर असतात, मासिक धर्माच्या अडचणी येतात, सुतक पडतं, विटाळ येतो किंवा काही लग्न कार्य आहे, बाहेरगावी जायचं आहे, अशा अनेक अडचणी असतात. तर आपल्याला सप्तशती जरी वाचन होत नसलं तर आपली एक लघु साधना आहे, ती आपण करू शकतो. अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे, खूप प्रभावी असं स्तोत्र आहे. तर हे स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. हे देवीला प्रसन्न करण्याचं एक गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला सप्तशती नाही होत ठीक आहे, काही अडचण नाही, पण तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचण्याचा प्रयत्न करा. किंवा हे जरी स्तोत्र तुम्ही 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस अशा पद्धतीने जरी संकल्पयुक्त जरी वाचलं तरी चालेल. कारण की सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायला फक्त अगदी 5 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे आपण म्हणजे आपल्याकडे वेळ नसतो, म्हणून आपण हा प्रभावी उपाय नक्की करू शकतो. कारण की सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्यानंतरून आपल्याला पुढची सेवा आहे
देवीचा प्रभावी मंत्र तो म्हणजे 9 मंत्र. ओम ऐं ग्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र आपल्याला रोज 1 माळ जप करायचा आहे. तसेच कुंकुमार्चन करायचं आहे आणि महालक्ष्मीला प्रिय असणारं महालक्ष्मी अष्टक हे आपल्याला रोज म्हणायचं आहे. कारण की महालक्ष्मी अष्टक हे आणि कुंकुमार्चन अत्यंत प्रभावी सेवा आहे. हे आपल्या जीवनाला चैतन्य देतात, आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच काय होतं ना, आपल्याला ह्या चैत्र नवरात्रीत आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या करायच्या आहेत. कारण की बरेचदा आपल्याला काय होतं ना, आपल्या कुलदेवीचं विस्मरण होतं, आपल्याकडून सेवा घडत नाही आणि ह्या सेवा न घडल्यामुळे आपल्याला अडचणी येऊ लागतात. घरात सुखशांती आणि प्रगती आपली होत नाही, त्याला अधोगती येते, कुठेतरी मागं ओढल्यासारखं होतं. म्हणून आपल्याला ह्या दिवसांमध्ये नवरात्रीत आपल्याला ह्या सेवा न चुकता करायच्या आहेत. त्यानंतर नवरात्रीमध्ये मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपान म्हणजे कटाक्षाने टाळायचं आहे. घर स्वच्छ ठेवायचं आहे, घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवायचं आहे. अगदी म्हणजे राग भांडणं अजिबात मोठमोठ्याने आरडाओरडा करायचा नाही आणि आपले विचार आहे ना सकारात्मक ठेवायचे आहे. आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला देवीची आरती करायची आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे, घराच्या बाहेर उंबरठ्यावर दिवे लावायचे आहेत. त्यानंतरून चैत्र नवमीला आपल्याला देवीला पूर्ण वर्णाचा स्वयंपाक देवीला अर्पण करायचा आहे. जर शक्य असल्यास तर सवासणीची ओटी भरा, नसेल शक्य तर देवीची ओटी भरा. ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण करतो तसेच त्याच पद्धतीने याही चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला अशीच देवीची ओटी भरायची आहे. कारण की ह्या नवरात्रीमध्ये हे जे 9 दिवस असतात देवीचे अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण की देवी तत्व आहे ना हे 1000 पटीने तर त्याला काय 1000 पटीने हे देवी तत्व आहे ना जागृत असतं. त्याच्यामुळे ही आपल्यासाठी ना एक सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे आपण जरी एखादी छोटी जरी सेवा केली ह्या नवरात्रीमध्ये तर आपल्याला खूप मोठं याचे परिणाम पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे न चुकता आपल्याला ही संधी अजिबात वायाने घालवायची आहे. तर ह्या संधीचं सोनं करायचं आहे. ह्या 9 दिवसांमध्ये जेवढी जमेल तेवढी सेवा करा. कारण की देवीचं म्हणणं नाही का तुम्ही एवढीच सेवा करा, तेवढी करा, उपवास करा. उपवास जरी नाही केला तरी चालेल, फक्त सेवा करणं फार महत्त्वाचं आहे, भाव श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे ह्या सेवा नक्की करा. आता आपण आहे ना म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्याकडं पैसा यावं, तर यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. कारण की मी आत्ताच सांगितलं की 1000 पटीनं ह्या दिवसांमध्ये देवी तत्व सक्रिय असतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे. तर देवीच्या शक्तीला जागृत करण्याचा एक साधा सोपा उपाय आहे. तर या दिवसात आपण जर एखादा छोटासा जरी उपाय केला ना तर त्याचा परिणाम आपल्या नशिबावर नक्की होत असतो. तर ह्या धन सुख शांतीसाठी समृद्धीसाठी आपल्याला हा छोटा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ कधी बघता त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला एक काचेची वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हळद, दालचिनी, वेलची, कापूर, कवडी, सुपारी, लवंग आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तर अशी ही वाटी एक करायची आहे आणि ती आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे. एक दिवा लावायचा आहे तिथे आणि आपल्या मनात एक संकल्प करायचा आहे, हे देवी माते माझ्या घरात सुख शांती समृद्धी कायम राहो. फक्त एवढाच संकल्प करायचा आहे आपल्याला आणि ती वाटी 9 दिवस देवीपुढे तशीच ठेवायची आहे. त्यानंतर 9 दिवसानंतरून तुम्हाला ही वाटी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. जिथं आपलं सोनं नाणं पैसा असतो तिथं ही वाटी तशीच उचलून ठेवायची आहे. तर ह्या 9 दिवसातच तुम्हाला आहे ना फरक जाणवायला लागेल की आपले प्रगतीचे मार्ग खुले झालेले आहेत आणि आपल्याकडे सुख शांती समृद्धी यायला सुरुवात झालेली आहे. घरातील वातावरण बदललेलं आहे. ह्या प्रकारचे तुम्हाला आहे ना
गोष्टी जाणवायला लागतील. तर हा अतिशय साधा सोपा उपाय आहे. तर हा उपाय नक्की करून पहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि उपायांसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.